नमस्कार. विचार करा, एक अशी योगिनी जिला स्वतःच्या ज्ञानाचा आणि साधनेचा खूप अभिमान आहे आणि तिच्या समोर साक्षात परमेश्वर उभा राहतो. काय होईल मग? आज आपण श्री चक्रधर स्वामी आणि त्यांची भक्त औसा यांच्या याच अद्भुत भेटीची कथा पाहणार आहोत. ही गोष्ट फक्त एका भेटीची नाहीये, तर अभिमान सोडून समर्पणाच्या मार्गावर चालण्याची आहे. ही जी गोष्ट आहे ना, ती कुठून तरी ऐकलेली नाहीये, तर ती आपल्या या पवित्र ग्रंथांमधून पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत पोहोचली आहे. म्हणजे हे फक्त शब्द नाहीत, तर एका खऱ्या बदलाचा, एका मोठ्या परिवर्तनाचा हा जिवंत पुरावा आहे. आपल्या सगळ्यांच्याच मनात कधीतरी हा प्रश्न येतो नाही का, की एका खऱ्या साधकाला, एका तळमळीने शोध घेणाऱ्याला खरा गुरु कसा मिळतो? बरं, याचं उत्तर शोधायलाच आपण औसाच्या गोष्टीत शिरणार आहोत. चला पाहूया तिला तिचं उत्तर कसं मिळालं. तर आपल्या या कथेची मुख्य पात्र आहे औसा. पण स्वामींना भेटण्याआधी ती नक्की कोण होती? तिचा स्वतःचा मार्ग काय होता? हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तेव्हाच आपल्याला कळेल की तिच्यात किती मोठा बदल झाला. म्हणजे औसा काही साधीसुधी स्त्री नव्हती. ती एक सिद्ध नाथपंथी योगिनी होती. तिला तिच्या साधनेचा, तिच्या ज्ञानाचा अभिमान होता. आणि का नसावा? तिने योग मार्गात खूप मोठी प्रगती केली होती. पण तरीही आत कुठेतरी काहीतरी अपूर्ण होतं. एक शोध होता जो अजून संपलेला नव्हता. आणि मग तिच्या आयुष्यात तो क्षण आला, तो निर्णायक क्षण. एक अशी भेट जी तिचं अख्खं आयुष्यच बदलून टाकणार होती. तिचा तो न संपणारा शोध तिला थेट श्री चक्रधर स्वामींच्या दारात घेऊन आला. जेव्हा औसाच्या कानावर आलं की जवळच एक अलौकिक शक्ती असलेला कोणीतरी पुरुष आहे, तेव्हा तिची उत्सुकता वाढली. म्हणजे बघा, ज्ञानाचा अभिमान होता, पण त्याचवेळी एक कुतूहलही होतं. आणि मग एका ब्राह्मणाच्या मदतीनं तिनं स्वामींचा शोध सुरू केला आणि शेवटी ती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच. स्वामींना पाहिल्याबरोबर, फक्त पाहिल्याबरोबर औसाच्या शरीरावर आणि मनावर एक वेगळाच परिणाम झाला. तिला स्थित्यानंद मिळाला. म्हणजे काय, तर बाहेरच्या जगाचा विसर पडला आणि फक्त आनंद, फक्त शांती जाणवू लागली. तिच्या शरीरातल्या योगिक क्रिया आपोआप सुरू झाल्या. आणि त्याच क्षणी तिला कळून चुकलं की समोर बसलेली ही व्यक्ती कोणी सामान्य नाही, हा साक्षात परमेश्वर आहे. स्वामींची भेट ही तर फक्त सुरुवात होती. त्यांच्यासोबत राहताना असे काही प्रसंग घडले ज्यातून त्यांची दिव्यता आणि त्यांची शिकवण अधिक स्पष्ट होत गेली. चला, आता एक असा प्रसंग पाहूया जो स्वामींच्या अथांग करुणेची आणि त्यांच्या दैवी सामर्थ्याची साक्ष देतो. ही गोष्ट आहे एका भक्ताची, जो मृत्यूच्या दारात उभा होता. जरा कल्पना करा, एका माणसाला साप चावलाय, सगळे उपचार करून झालेत आणि त्याचा मृत्यू झालाय. त्याचे घरचे पूर्णपणे निराश होऊन शेवटची आशा म्हणून त्याचं शरीर स्वामींच्या गुफेबाहेर घेऊन येतात. विचार करा, किती हताश करणारा क्षण असेल तो. आणि मग स्वामींनी काय केलं? त्यांनी फक्त आपल्या कृपादृष्टीने त्या मृतदेहाकडे पाहिलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही विधी केल्यावर तो मृतदेह जिवंत झाला. तो उठून बसला आणि इकडे तिकडे बघू लागला. ह्यातून काय दिसतं? तर जीवन आणि मृत्यूवर असलेली स्वामींची सत्ता. हा फक्त चमत्कार नव्हता, तर ती दैवी शक्तीची एक थेट प्रचिती होती. पण बघा, चमत्कारांपेक्षाही मोठी असते ती शिकवण, जी आपलं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोनच बदलते. आता आपण एक अगदी साधा प्रसंग बघूया, ज्यात स्वामींनी औसाला आणि खरं तर आपल्या सगळ्यांनाच एक खूप मोठी शिकवण दिली. तर झालं असं की एके दिवशी औसाने एका कुत्र्याला दगड मारला आणि त्याच क्षणी स्वामींनी स्वतःला असं पकडलं जणू काही तो दगड त्यांनाच लागलाय. त्यांनी औसाला विचारलं, तू मला का मारलेस? या एकाच वाक्यात त्यांनी सगळ्यात मोठा आध्यात्मिक धडा दिला. सर्व जीवांमध्ये मीच आहे. तो क्षण औसासाठी आत्मज्ञानाचा होता. खरं ज्ञान तेव्हा मिळालं. या सगळ्या घटनांमुळे औसाच्या आतमध्ये एक मोठं परिवर्तन घडत होतं. तिचा तो स्वतःवरचा अभिमान हळूहळू गळून पडत होता आणि एका अगदी नवीन प्रवासाची सुरुवात झाली होती. म्हणजे बघा, पूर्वीची ती स्वाभिमानी, स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून असणारी औसा आता राहिलीच नव्हती. तिच्या जागी आता होती एक समर्पित भक्त, एक विनम्र शिष्य. स्वामींच्या भेटीने तिचा तो मीपणा, तिचा अहंकार पूर्णपणे संपवला होता आणि तिने स्वतःला गुरुचरणी अर्पण केलं होतं. तिच्या या आध्यात्मिक प्रवासाचे 3 महत्त्वाचे टप्पे होते. पहिला, स्वामींनी तिला संन्यास दिला. दुसरा, तिने निस्वार्थ सेवेचा मार्ग स्वीकारला. आणि तिसरा, ह्या सेवेतूनच तिला भक्तीद्वारे ईश्वराचा खरा अर्थ कळाला. औसा आणि श्री चक्रधर स्वामी यांची ही कथा म्हणजे फक्त एक जुना प्रसंग नाहीये, हा एक भक्तीचा शाश्वत वारसा आहे. हा वारसा आपल्याला नेहमी आठवण करून देतो की ज्ञानाच्याही पलीकडे समर्पणाची ताकद किती मोठी असते.
या संपूर्ण कथेचं सार काढायचं झालं तर तो एका शब्दात येतो, भक्ती. आणि भक्ती म्हणजे नुसती पूजा अर्चन नाही, भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण, गुरुवर आणि ईश्वरावर असलेली ती अढळ श्रद्धा. औसाने नेमकं हेच केलं. ग्रंथांमधली ही शिकवण या कथेचं सार सांगते. ईश्वर प्राप्तीसाठी भक्ताने दास्य करणे आवश्यक आहे. म्हणजे परमेश्वराला मिळवायचं असेल तर स्वतःला त्याचा सेवक मानणं, हा दास्यभावच भक्तिमार्गाचा खरा पाया आहे. थोडक्यात काय तर या गोष्टीतून आपण हेच शिकतो की आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी फक्त स्वतःचे प्रयत्न पुरेसे नसतात. त्यासाठी एका खऱ्या गुरुची कृपा, पूर्ण श्रद्धा आणि संपूर्ण समर्पणाची जोड लागतेच. आणि ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या विचारासोबत सोडून जाते. आजच्या या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येक जण स्वतंत्र आणि स्वावलंबी व्हायचा प्रयत्न करतोय, तिथे खऱ्या अर्थाने समर्पण किंवा भक्ती कशी शक्य आहे यावर विचार नक्की करा.